नमस्कार मित्रांनो, जर आता तुमची कपाशी अशी पिवळी पडत असेल तर तिथे तुम्हाला मी 2-3 खत व्यवस्थापन सांगतो. म्हणजे 2-3 एकदम कमी खर्चात. बघा, आधी शेतकऱ्यांची मानसिकता काहीच नाही आहे की खर्च करावा, पण तुम्हाला सांगतो मी, जर एवढं तुमच्याकडून करणं झालं, मेहनत झाली, स्वतःकडून फेकणं झालं किंवा पेरणं झालं वगैरे म्हणा, कारण आता पाऊस चालू आहे, लोकांना आता ह्या गोष्टी सगळं करायला जीवावरसुद्धा येते. तर असं जर कोणाची इच्छा असेल की आपली कपाशी खरंच चांगल्या कंडिशनमध्ये आपण आणावी, आणि लोक खत व्यवस्थापन करतातसुद्धा, असं नाही की मी खत व्यवस्थापन करणं सध्या आतापासूनच सोडून दिलं कपाशीला, असं नाही आहे. अजूनही लोकांचे एकच किंवा मॅक्स टू मॅक्स 2च खत व्यवस्थापन झालेले आहे. ठीक आहे, कोणतं तुम्ही व्यवस्थापन जर तुम्ही नियोजन करत नसाल, कोणतंही असो, ठीक आहे, पण तुमची कंडिशन तुम्हाला चांगली आणायची आहे कपाशीची, तर तुम्ही जे आहे आता या अवस्थेत बघा, जे पानं वगैरे जे आता असे लाल पडत आहे, ठीक आहे, तर याला बघा, हे सगळ्या गोष्टी जे आता आपण म्हणू शकतो पाण्यानेही, म्हणजे अतिरिक्त पाणी जे आता वरतून पाणी आलं, ठीक आहे, पावसाला, त्यानेही होतात, काहीच विषय नाही आहे. पण याला बरेचसेसुद्धा कारणं आहे, ते डिफिशियन्सी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता पूर्ण प्रकारे जे आहे हे कपाशी पिवळी पडली, आणि आता हा कलर पाणी यातलं निघूनसुद्धा तरी गेलं, ओलसुद्धा जमिनीतली निघून गेली, तरीही हे पानं कव्हर होणार नाही. कारण आता याला जे आहे खताचं जे आहे खत द्यायची याला वेळ आलेली आहे. कारण आता आम्ही जे आपण नियोजन करतो आपण अमृत पॅटर्न, त्यामध्ये तर 12-12 दिवसांनी सांगतात. या कपाशीला तर खूप दिवस झाले खत व्यवस्थापन केलंच नाही. आता विषय एकच आहे, याला तुम्ही खत व्यवस्थापन करा, तुमची कपाशी बिलकुल 100% जे आहे हिरवी, आणि जे काही याचे पाते लाल पडत आहे बघा, ते पाते लाल न पडतात, चांगले सदृढ आणि पक्के येऊन जाणार. आणि याला जर तुम्ही आता खत व्यवस्थापन केलं नाही इथून 8-10 दिवस, तर नक्कीच जे पाते गळ बघायला मिळेल, आणि याची वाढ ज्या पूर्ण प्रकारे संपून जाणार. आणि हे जे फुलं आहे, हे फुलं तुम्हाला जे आहे इथून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फांदीला येऊन जाणार. आणि सवा जो हा 4 फुटाचा, आणि जर मला 8 दिवसांनी कपाशी वाढून किती वाढणार, थोडीशी वाढणार, ठीक आहे. आणि तुमचा सवासुद्धा झाकणार नाही, जे काही शेतकऱ्यांना पाहिजे असते. बघा, थोडाफार तर सवा झाकलाच पाहिजे, ठीक आहे. आणि त्यामध्ये थोडीशी गॅपसुद्धा असली पाहिजे, जेणेकरून हवा जे आहे खेळती राहिली पाहिजे, आणि एअर सर्क्युलेशन चाललं पाहिजे, जेणेकरून कपाशीची जे काही रोगराई म्हणा, पांढरी माशी म्हणा, हे येणार नाही. त्यानंतर जे पातेगडसुद्धा होणार नाही. तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रॅक्टिकली गोष्ट आहे, ठीक आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे, काही शेतकऱ्यांना माहितीसुद्धा नाही, ते लक्षात ठेवा. तर इथे जे आपल्याला आता इथे खत व्यवस्थापन करायचा विषय झाला, तुम्ही इथे जे आहे 10-26-26, ठीक आहे, कोणत्याही कंपनीचं ते सोबत जे आहे तुम्ही कपाशीची वाढ कमी वाटत असेल, बघा, हे जर तुमचं 2 फळबाणातलं अंतर आहे, ही पहिली फळबाणी सोडून द्या, दुसरी पकडा, तिसरी पकडा, इथं जर तुमचं 2 बोटाचं असेल, तर इथे तुम्हाला खत व्यवस्थापनाची जी आहे गरज आहे, ठीक आहे, इथे बघू शकता गरज आहे. तर इथे तुम्ही 10-26-26 सोबत 10-15 नत्र असल्यामुळे थोडंसं तुम्ही नत्र वाढवू शकता, 10 ते 15 किलो. जर तुम्ही 10-26 सोबत 10-15 किलो युरिया दिला, तर तिथेसुद्धा तुमची वाढ चांगल्या प्रकारे चालू होऊन जाणार, ठीक आहे. आणि 10-26मध्ये 26% फॉस्फरस आणि पोटॅश चांगल्या प्रकारे जे यामध्ये तुम्हाला मदत करणार. पोटॅशचीसुद्धा चांगलीच गरज आहे, ठीक आहे. जर हा डोस मिळत नसेल, खत मिळत नसेल मार्केटमध्ये, तर तुम्ही DAPसुद्धा तुम्ही घेऊ शकता. या स्टेजला DAP, अमोनियम फॉस्फेट, जबरदस्त ज्या प्रकारे काम करणार. फक्त 10-26 आणि DAPसोबत तुम्हाला थोड्या प्रमाणात जे पोटॅश असल्या तर पोटॅश तुम्ही घेऊ शकता DAPसोबत. प्लस हे दोन्ही खतं घेत असताना आपल्याला यामध्ये जो काही 3रा-4था डोस आपण द्यायला पाहिजे सल्फरचा, ठीक आहे, द्रव्य सल्फरसुद्धा तुम्ही इथे घेतलाच पाहिजे, जेणेकरून पोटॅश मिळवला. आणि बाकीचं जे लाल वगैरे पानं पिवळे पडलेले आहे, किंवा हे फांद्या पिवळ्या पडलेल्या आहे, अशा लाल वगैरे झालेल्या आहे, तर चांगल्या प्रकारे गर्द हिरवा येण्यास जे सल्फर चांगल्या मदत करणार, ठीक आहे. जमिनीसाठी सुद्धा जे चांगलंच आहे सल्फर. त्यानंतर इथे एक मॅग्नेशियमचा सुद्धा डोस घ्यायला पाहिजे, जेणेकरून जो का आपण थोड्या प्रमाणात लाल्या वगैरे आपण म्हणतो तो थोडासा येणार नाही, ठीक आहे. आणि चांगल्या प्रकारे जे मॅग्नेशियम हे मदत करणार, आणि हा आपण 4थ्या डोसला जे आहे मॅग्नेशियम द्यायलाच पाहिजे, 25 किलो, ठीक आहे. आणि सल्फर ज्या तुम्ही 5 ते 10 किलो तुम्ही घेऊ शकता गरजेनुसार आणि खर्चानुसार. अशा प्रकारे जर तुम्ही हा डोस दिला, त्याच्यानंतर मला नाही वाटत शेवटपर्यंत तुम्हाला ज्या डोसची गरज पडणार, देऊ शकता. शेवटीसुद्धा तुम्ही 5वा खत व्यवस्थापन, 4थं 5वं खत व्यवस्थापन देऊ शकता तुम्ही, जे बोंड भरल्यानंतर, ठीक आहे, ज्याला गरज वाटली तेव्हा, ज्याला मेहनत करा वाटली त्याला जे तुम्ही देऊ शकता, तो म्हणजे युरिया किंवा अजून DAPचा तुम्ही डोस देऊ शकता, जेणेकरून कपाशीवर लाल येणार नाही, आणि बोंडाचं वजनसुद्धा साईजसुद्धा चांगली वाढून जाणार. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं, तर तुमची कपाशी चांगली हिरवीगार आणि चांगल्या प्रकारे होऊन जाणार. प्लस सोबतच तुम्हाला गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे की निव्वळ खत व्यवस्थापन करण्यानं एकाच गोष्टीकडे लक्ष देण्यानं जमणार नाही. जे काही रोगराई आहे
जे काही तुडतुडा वगैरे आहे बघू शकता, थ्रिप्स वगैरे आहे, पांढरी माशी असो, सगळ्या गोष्टी जे तुम्हाला अळी वगैरे असो, यासाठी सुद्धा तुम्हाला एक फवारणी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून ती उपलब्धता येणार. माणूस बिमार पडला असल्यावर तुम्ही किती ॲपल शेप केळं तुम्ही खा, तुम्हाला ते तुमच्या शरीराला लागू होणार नाही. म्हणून तुम्हाला जे आहे फवारणी व्यवस्थापन करणे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, अशाच माझ्यासाठी चॅनलला की सबस्क्राईब करून घ्या. काही प्रॉब्लेम असतात कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्याला थोडीशी मदत होणार. मित्रांनो, अशाच प्रॅक्टिकल माहितीसाठी सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया. धन्यवाद.